खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या विरोधात सध्या उबाठा गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जाते। उबाठा कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आणि जोरेमारो आंदोलन करण्यात आलेलं आहे। मतदारसंघात वागचौरेंना फिरून देणार नाही असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। या आंदोलकांशी आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी संवाद साधलाय, बघूया। या ठिकाणी जे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार जे आहेत ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाल्याने या ठिकाणी सर्वच मतदारसंघांमध्ये जे आहेत या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत आपण बघतोय त्यांच्या विरोधात जे आहे रोष जो आहे तो या ठिकाणी होतोय। आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहे भाऊसाहेब वागचौरे हे देखील आता या ठिकाणी शिंदे गटात सामील झाल्याचं बोललं जात आहे आणि या पार्श्वभूमीवरती जे आहेत श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या ठिकाणी जे आहेत राहुरी श्रीरामपूर या मार्गावरती या ठिकाणी शिवसैनिक आक्रमक होऊन आंदोलन करतायत। काय नेमकी आंदोलनाचा रोष आहे, काय वाटतं आज तुमच्यासोबत काय घडलंय? रोष म्हणजे त्यांनी आम्हाला 2014 पासून नुसतं खेळवत ठेवलं। शिवसैनिकाला आम्ही जीवाचं रान केलं, आमच्या घर प्रपंचावर तुरी ठेवून त्याच्याबरोबर फिरत बसलो। आता परत त्याला 2019च्या इलेक्शनला आपण पक्षात घेतलं त्याला धुतला बितला, पण त्याचं डुकरासारखं तोंड आहे, तो जे खायचं ते खायला जाणारच असा भाऊसाहेब वागचौरे याला आम्ही मतदारसंघात फिरू देणार नाही। शिवसैनिकच नाही तर या मतदारसंघातले नागरिक सुद्धा अतिशय चिडलेले आहेत आणि म्हणून भाऊसाहेब वागचौरेला भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये फिरता येणार नाही, फिरू देणार नाही आणि म्हणून त्याची ही जी खासदारकी आहे ही अशीच त्याला घरात बसून काढावं लागेल, याच्याशिवाय त्याला पर्याय राहणार नाही आणि आम्ही सर्व शिवसैनिक त्याला फिरू देणार नाही, हे तितकंच खरं आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करा, श्रीरामपूर, अहिल्यानगर।